आज मी आले डोंबिवलीमध्ये आणि मी जिला भेटणार आहे ना ती आहे थोडीशी लाजरी, खूप खूप फ्रेंड्स बनवणारी एक छोटीशी परी मारवी. My name is मारवी मंशू हट्टे. मला लस्सी आवडते. मारवी, हाय. मारवी, मला सांग मारवी म्हणजे काय? ब्युटिफुल. तुझ्या हातात काय आहे? माईक. मग त्या माईक मधनं काय होतं? माईक नाही, मॅजिक होत. मॅजिक होतं? काय होतं त्याच्यामध्ये मॅजिक मध्ये? काय? मी बघू करून. हॅलो. अय्या, हो ग, मस्त मॅजिक आहे ग, वेगळं येतं ना एकदम. हो. आणि तुझ्या हातात काय आहे? ब्रेसलेट. हे ब्रेसलेट आणि हे अंगठी. मग ते एकच आहे? हे असं आहे. अच्छा. आणि नेल पेंट चालतं शाळेमध्ये? नाही. मग काय करायला लागतं? टीचर मला ओरडते. का? नेमपेट काढ म्हणून. मग तू काढत नाही? मला लावायचे असते तरी टीचर ओरडते. हो ना, तिला लावायचे असतं तरी पण टीचर लावू देत नाही, हो की नाही? अच्छा, मला सांग, तुला फ्रुट्स खायला आवडतात? हो. कुठले कुठले? ऍपल, बनाना, वॉटरमेलन, स्ट्रॉबेरी. वॉटरमेलन आवडतं तिला. वाव. मला सांग, मी जर तुला 100 रुपीज दिले तर तू त्याचं काय करशील? 100 रुपयाची मी ज्यूस करणार. अच्छा, मी तिला 100 रुपीज दिले तर ती त्याचे ज्यूस करणार आहे. वाव. तुला फिरायची खूप आवड आहे? हो. कुठे जातेस तू फिरायला? लंडनला. कुठे? लंडनला. वाव, हिला लंडनला फिरायला आवडतं. नाईस. काय काय बघितलंस तू लंडनला, सांग? डायनासोर बघितला. लंडन मध्ये डायनोसर बघितला? हो. ओके. आणि कसा करत होता तो डायनोसर? नाही. आणि ना मी काय करत होते, ते शॉप उघडलं आणि एक बाईने मला पकडलं आणि मम्माने पुण्यामध्ये धावत धावत आले, मला पकडलं, मग घरी घेऊन गेले. मम्माचं तेव्हा उपास होता, तेव्हा मम्माने खाल्लं. हो. वाव, काय इंटरेस्टिंग स्टोरी होती. ती एका शॉप मधनं पळत पळत बाहेर गेली, मग एका बाईने तिला पकडलं, मग मम्माने तिला पकडलं, मम्माचा उपास होता आणि मग मम्माने खाल्लं. हो. नाईस, व्हेरी इंटरेस्टिंग. आणि ऐक ना, मला सांग ना की तू दिवाळीमध्ये काय करतेस? दिवाळी म्हणजे काय? दिवाळी म्हणजे फटाके वाजवते मी. दिवाळीमध्ये तुला भीती नाही वाटत? ना, बाबा आहे ना माझ्याकडे. मग बाबा तुला पकडून ठेवतात? नाही, बाबा इथे खुर्चीवर बसले असतात आणि मी इथे बसली असे टेबलवर. हा. आणि मग? मग काय नाही, तो फटाके वाजतो, मग थांबला की फटाके दुसरे मला वाजतात. फटाके मध्ये वाजून मम्मा आली की मला बागेत घेऊन जाते. खालची आली की मम्मा दिवाळीत. पण मग दिवाळीमध्ये तुम्ही घरातच फटाके फोडतात? घरात फटाके काय फोडतात का? भात फोडतात. घरात कुठे फोडत नाही कोणी. पण मग तू तर म्हणालीस की बाबा इथे बसलेला असतो आणि तू इथे फटाके उडवतेस. नाही, बाबा फटाके उडवतात आणि मी बघते. मला फटाके उडवायला नाही येत. आणि मला सांग, रांगोळी काढायची असते का? हो. मग काय होतं रांगोळी काढल्यावर? रांगोळी काढल्यावर रांगोळी होते. सगळे लोक त्यांना रांगोळी छान छान म्हणते. हो. आणि कुठले कलर घालायचे त्याच्यामध्ये? कुठला पण कलर घालायचा. ऑरेंज, ग्रीन, येलो, ब्ल्यू आणि पर्पल. अच्छा. आणि कशी काढायची ती रांगोळी? अशी काढायची. आणि कुठलं डिझाईन काढायचं? कुठलं पण चालेल तेच काढायचं. मोर चालेल आणि फ्लावर चालेल, कुठला पण चालेल काढायचा. तो आपल्याला आवडतो तो. मोर पण चालेल आणि फ्लावर पण चालेल, आपल्याला आवडतं ते रांगोळी काढायची. नाईस. तू कधी मेहंदी काढली आहेस?
नाही, एकदाच काढली मी मेहंदी. आता नाही काढली. स्कूलमध्ये अलाउड नाहीये मला. दिसते टीचरला मेहंदी काढली तर. मग तुला स्कूलमध्ये नेल पेंट पण लावू देत नाही आणि मेहंदी पण काढू देत नाही, मग कसं वाटतं तुला? मग टीचर ओरडली की मी रडत नाही. घरी येऊन मम्माला सांगते, मम्मा मला ओरडते. मग हो, असं होतं. अच्छा, घरी येऊन ती आईला सांगते आणि मग आई तुला मारते का ग? मम्मी पप्पा रोज भांडतात. आणि ते एकमेकांना मारतात का? नाही, ते एकमेकांना भांडतात. आणि ओके, पण मग तुला का मारतात? मला मारतात, मी मारलं की. अच्छा, म्हणजे तू मारलंस की मग मारतात? मी असं बोट काढलं तरच मारतात ते मला. बोट काढलं नाही तर मारत नाही मला ते. पण मग तू का बोच करतेस त्यांना? मग ते मारतात मला. माझं बोर्डवर नाव का आलं नाही तुझं म्हणून. अय्या, बोर्डवर का नाव येतं? बोर्डवर माझं नाव नाही, मी अभ्यास नाही केला तर. मग तुला आवडतो अभ्यास करायला? हो, आवडतं, तरी माझ्या बोर्डवर नाव नाहीये. मग बोर्डवर कोणाचं नाव येतं आणि काय येतं? आमचे ते स्कूलचे फ्रेंड आहेत, त्यांना बोर्डवर नाव येतं. त्यांना गिफ्ट मिळली तरच त्यांना नाव येतं बोर्डवर. आणि तुझे बेस्ट फ्रेंड्स कोण आहेत? आराध्या, सौम्या आणि हितिक्षा. अच्छा, आपण आज त्यांना इथे बोलवायचं का तुझ्या फ्रेंड्सना? हो मग तू शेअर करशील ना सगळं त्यांच्या बरोबर? हो. आणि मला सांग, तुला कुठल्या थंड हवेच्या ठिकाणी जायचंय? मला काश्मीरला जायचंय. हॅलो. हाय. हॅलो. खूप छान आहे, फारच गोडू आहे तुमची. मारवी हे नाव कसं ठेवावं असं वाटलं तुम्हाला? खूप युनिक नाव आहे हे. माझा फ्रेंड ऑस्ट्रेलियामध्ये आहे, डेंटिस्ट आहे, ऋषिकेश म्हणून. तर तो मला बोला, त्यांनी म्हणजे सजेस्ट केलं. म्हणजे आम्ही सगळ्यांनाच विचारत होतो की राशीवरच ठेवायचं होतं आम्हाला. तर एम वर्ड आला होता, तर खूप खूप बघितले नेम्स. मग हे एक आवडलं आणि त्यांनी सजेस्ट केलं की मारवी आपण ठेवूया. तुमचं खूपच फेमस डोंबिवलीमध्ये हाटे ब्रदर्स आहे, हो. तर एवढा मोठा बिझनेस आहे, तर ही तुम्हाला मदत करते की नाही? येते अशी, म्हणजे शॉपवरती येते अशी कस्टमरची वगैरे, म्हणजे पैसे घेणे वगैरे. दूध देते, कस्टमर झाले तर पैसे घेते, सगळं व्यवस्थित आहे. हेल्प करते, खेळते. तू काय काय करतेस दुकानात? सांग मला, बाबांच्या दुकानात काय काय करतेस तू? काय करते तू? मस्ती. हो. काय कोणाशी मस्ती करते तू? गोखले दादा. गोखले दादांशी. हो, अशी कुठली गोष्ट आहे का की ज्यावेळेस तिचा खूप अभिमान वाटला तुम्हाला? मी आणि मारवी गेलो होतो ना आईकडे लंडनला, तर तिकडे 15 ऑगस्ट होतं त्या दिवशी. तर त्या दिवशी ती नॅशनल एंथम म्हटली 500 लोकांसमोर, आणि फर्स्ट टाइम माईकमध्ये ती बोलली. तर ते खूप प्राऊड मोमेंट होता की ती तिकडे आपलं इंडियन लोकांचं गेट टुगेदर. हां, मग ते होतं तिकडे कम्युनिटी आहे तिथे. एव्हरी संडेला प्रोग्राम्स होतात आपले. पण हिला येत होतं का आधीपासून नॅशनल एंथम? नाही, येत नव्हता. पण माझी भावाची मुलगी आहे मायरा म्हणून, तर तिने रेकॉर्डिंग करून तिच्या स्कूलमध्ये प्रोग्राम झाला तर मोबाईलवर पाठवला. तर हिने बघून पूर्ण दिवस पण 100 वेळा ती बघितली क्लिप आणि तो लर्न केला एका दिवसात आणि ती बोलली तो. हो, व्हेरी नाईस. तुला मायराने शिकवलं नॅशनल अँथम? आणि मग तुला भीती नाही वाटली एवढे 500 लोकांसमोर बोलायला? नाही ना? तू पण आजी होती सोबत, आजोबा होते, नाही भीती वाटली? आजी सोबत आजोबा होते, मला भीती नव्हती वाटत होती. हो ना. आणि मग सगळ्यांनी टाळ्या वाजवल्यावर तुला कसं वाटलं? मस्त. हो ना. तुला स्टेजवर आवडतं हो कार्यक्रम करायला? हो. तुला मोठं होऊन काय व्हायचंय? ऑफिसला जायचं. तिला ऑफिसला जायचंय. How sweet. ऑफिसला जायचं. पण हट्टी आहे काही? म्हणजे आता हो, खूप हट्टी आहे. एकुलती एक आहे म्हणून जास्त हट्ट का काय? लाडूबाय काय? लाडू पटकन चिड पण दिला येते. हो, तू चिडकी आहेस? चिडतेस तू खूप? खूप मनवायला लागतं तिला. रुसूबाई रुसते? का रुसतेस तू? हा, का रुसतेस ग? आणि मग काय केलं की तू हसतेस परत? तिला काहीतरी असं लालच द्यायला लागतं. आज तुला हे घेऊन देईल, हे बनवून देईल तुझ्यासाठी, आपण इथे जाऊ बागेत, असं काहीतरी. मग तिचा अभ्यास होतो. मागितली वस्तू द्यायची द्यायचीच.
मग तुम्ही काय करतात? लगेच त्या वेळेला देता? थोडस जरा हे काय उद्या असं म्हणतात विसरून जाते, पण ते एकदा पिन लागले की तिला पाहिजे. हा, ते स्टॉप नाही होत. 100 वेळा एकच शब्द बोलणार. बोलायचं नाही आपण. आता रिंग तोंडातून पाहिजे शब्द तर बोलला रिंग, असं माईक तर माईक. मग त्या दिवशी काही झालं रात्री आणायलाच पाहिजे असं. पण लहान असताना असं एखादं काही घटना घडली होती का की जी मनाला चटका लावून गेली? हो, ती जन्माला आली तेव्हा जशी ती अशी जन्मली तर 15 दिवस इन्क्युबेटर मध्ये होते. तर खूप सिरियस होती, पूर्ण ग्रीन अशी आली होती बाहेर, सगळं लंग्स मध्ये इन्फेक्शन, पॉटी तिची तोंडातून लंग्स मध्ये गेली होती. तर ऑक्सिजनवर होती, खूप सिरियस होती. तो पिरियड खूप आमच्यासाठी सेन्सिटिव्ह, म्हणजे विसरायलाच नाही होत. म्हणजे आठवणच नाही करत आता, पण कधी पण आठवण आलं की खूप मन भरून येतं. कारण की मी तिला बघितली पण नव्हती जन्मलं झालं, 15 दिवसांनी मी तिला बघितली. आणि अशी काचेच्या पेटीत लांबून बघायची मी तिला. आणि खूप अशी मुलं होती तिथे, खूप सारी. आणि रात्रभर रडायची. नर्स सांगायची की तुमचं एकच बाळ इतकं रडतंय, अशी एवढीशी होती ती. आणि अशी खांद्यावर तिला हे करायची. काय झालं? त्याच्यामुळे थोडंसं तिला जास्ती घरात हट्ट पूर्ण करायचं, ओरडायचं नाही. खोकला लागला की आजी पण लगेच पाणी देणार, असं. म्हणजे तिला खूप जपतात सगळे लोक असं. म्हणून ती बहुतेक हट्टी झाली असं वाटतं. तिला माहिती आहे की आता मला हे लोक खूप हे करतात असं. आय नो. मार्वी आणि तिच्या मैत्रिणी म्हणजे फू आणि फ्रेंड्स आहेत बरं का. हाय, सो क्यूट. नमस्कार. तर असा मोठा मित्र परिवार आहे आमच्या या मार्वीचा. तर आता मी जे तिच्या बरोबर खेळणार आहे त्या माध्यमाला म्हणतात पोल खोल. बरं का, मी तिला काहीतरी असे विचित्र प्रश्न विचारणार आहे आणि त्याची खरी खरी उत्तरं ती मला देणार आहे आणि सगळ्यांची पोल खोलणार आहे. त्यावर तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर ती तुम्ही माईक मध्ये देऊ शकता. ओके, सुरुवात करूया. तुझ्यासाठी पहिला प्रश्न आहे, तुझ्याशी कुठली फ्रेंड भांडते का आणि कोण? आराध्या. हो, भांडते. हो. आणि तुम्ही मारामारी करता? हो, आम्ही दोघी. आणि ती तुझी बेस्ट फ्रेंड आहे? हो. ओके, सो आराध्या आणि तिची भांडण होतात पण त्या बेस्ट फ्रेंड्स आहेत, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आराध्या ही तिची खूपच बेस्ट फ्रेंड आहे. म्हणजे मी जेव्हा पण त्यांच्या घरी येते तिला आराध्या म्हणजे एक जोडी म्हणतात ना, जोडगोळी, तशी मार्वी आणि आराध्याची आहे. त्यामुळे आराध्याशिवाय मार्वी नाही, मार्वीशिवाय आराध्या नाही. आणि त्या दोघीही म्हणजे वहिनींना पण ती मुलीसारखी आराध्या, आराध्याच्या आईला पण मार्वी मुलीसारखी आहे. त्यामुळे दोघी अगदी बहिणीसारख्या राहतात आणि खूप छान खेळतात आणि त्यांचं खूप बॉन्डिंग खूप छान आहे. मस्त. या बिल्डिंग मध्ये तुला कोण आवडतं? गाथा दीदी. गाथा दीदी. आणि कोण आवडत नाही? अजय काका. अजय काका. घाबरते अजय काकाला? अजय काका. अच्छा, तुझ्या बरोबर सगळ्यात जास्त वेळ कोण घालवतं घरामध्ये? आराध्या. आणि आई बाबांपैकी? बाबा. बाबा? ही पोल खोलली आहे तिने, कारण आई जास्त वेळ कोण जास्त वेळ घालवते. घालवतं? मम्मा ना, मम्मा सोबत जास्त वेळ असतात. बाबा तर दुकानात असतात. बाबा. तरी पण बाबाच. पोल खोल मध्ये हीच गंमत असते, कारण आयत्या वेळेला मुलं काय उत्तरं देतील हे कोणीही सांगू शकत नाही. व्हेरी अनप्रेडिक्टेबल. तुला काय वाटतं, तुझे आई बाबा तुला सोडून फिरायला जातात? हो. कुठे जातात? कुठेतरी जातात कुठेतरी जातात. अरे मार्वी सॉलिड आहे ती. म्हणजे काय मनाला येईल ती उत्तर. आई बिचारी सांगते तिला रिहर्सल मध्ये किंवा असं की कुठे नीट सांगा, चांगलं सांगा, पण ती बरोबर उलट करते. तर तुला नक्की वाटतं ना ते तुला सोडून जातात? हो. तुला काय वाटतं, तुझ्या आई बाबांनी काय केलं पाहिजे आता? गाणं म्हटलं पाहिजे, डान्स केला पाहिजे, का शाहरुख खान सारखी ऍक्टिंग केली पाहिजे? डान्स. आय सो सॉरी. कुठल्या गाण्यावर नाचलं पाहिजे? 1 2 3. 1 2 3. तू म्हणशील गाणं, ते नाचतील. तू म्हणतेस? हा, जोरात म्हण. 1 2 3 तू डान्स करते का? आम्ही गाणं म्हणतो. अच्छा, तुम्ही पण म्हणा सगळेजण. चला स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13
गोल्ड मध्ये तर खूपच मजा आली. आता गेम मध्ये हे सगळेजण काय करतायत ते आपण बघूया. गेम खूप सोपा आहे. इथे काही ग्लासेस आम्ही ठेवलेले आहेत, ते तुम्हाला एकावर एक रचायचे आहेत. ज्याचा मनोरा मोठा असेल तो मार्वीसाठी जिंकणार आहे झी युवा तर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. आणि यासाठी तुम्हाला मिळणार आहे 2 मिनिटं. आपण सुरुवात करूया. एकावर एक उलटा सुलटा असं रचायचंय. पडलं तर परत पहिल्यापासून सुरुवात करायची. ओके. आणि तू चेअरअप करायचा. हा, तुला काय वाटतं कोण जिंकणार, आई का बाबा? ओहो, आई आई. हा, नशीब म्हणाली. युअर टाइम स्टार्ट्स नाव. थांबलात तरी चालेल बघा, ज्या तुम्हाला वाटेल थांबावंसं. नाही, हा शेवटचा पडतोय. एक मिनिट. मस्त मस्त मस्त, खूप छान करताय तुम्ही. लास्ट 10 सेकंड्स. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. स्टॉप. आता बघूया बाबांचे किती झालेत ते. ओके. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आता मम्मीचे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आणि कोण जिंकलंय? मम्मी. ह्यांनी मार्वीसाठी जिंकला आहे हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण. तुम्हाला आजचा आमचा हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. आणि तुमच्याही मुलांना जर या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा असेल किंवा त्यांचे काही फनी व्हिडिओज असतील तर तेही आम्हाला पाठवा. आमचा ईमेल आयडी आहे sparsh.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.